नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत जी तलाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्यांनी काय केलं, की सगळ्यात पहिले तर हे काढलेले आहे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी. हे टोटल 23 जिल्ह्यांचा काय केलेलं आहे, की प्रतीक्षा यादी त्यांनी आणि निवड यादी काय केली, की त्यांनी दिलेली आहे वेबसाईटवरती. ही तुम्ही इथून डाउनलोड करू शकता किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ह्या याद्या भेटतील. आता काय केलं, की यांनी याच्यानंतर ना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आता सपोज साठी काय केलं, की त्यांनी यादी प्रसिद्ध केलेलं आहे. सगळ्यात पहिले हिंगोलीसाठी जर पाहिलं तुम्ही, तर या यादीमध्ये जर बघाल तर प्रत्येक कॅटेगरीनुसार म्हणजे आता एस-सीचे 9 उमेदवार होते. याच्यामध्ये 9 उमेदवार होते सिलेक्शन झालेले. त्याच्यानंतर वेटिंगचे 10 उमेदवार. त्याच्यानंतरनं तुम्ही जर पुढे जाल तर एस-टीचे 5 उमेदवार सिलेक्शन आहेत आणि वेटिंगमध्ये 6 उमेदवार आहेत. त्याच्यानंतरनं पुढे जाल तर व्ही-जे-एचे 4 उमेदवार सिलेक्टेड आहेत आणि 5 वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं पुढे जाल तर एन-टी-बीचा 1 उमेदवार आहे आणि 2 वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं जर बघाल तर एन-टी-सीचे 2 उमेदवार सिलेक्टेड आहेत आणि 3 वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं एन-टी-डीसाठी 1 सिलेक्शन आहे, 2 वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं एस-बी-सीमध्ये 1 सिलेक्टेड आहे, 2 वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं हे आहेत ओ-बी-सीसाठी 16 सिलेक्टेड आहेत आणि 15 वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं ई-डब्ल्यू-एससाठी 8 सिलेक्शन आहे आणि 8 वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं ओपनसाठी असतील तर ओपन 29 आहेत आणि त्याच्यानंतरनं 27-28 ओपन हेच असतील वेटिंगमध्ये. 28 उमेदवार वेटिंगमध्ये आहेत. तर या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे आणि त्याच्यासोबत त्यांना कोणते-कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, त्याची त्यांनी काय केलं, की यादी दिलेली आहे. आता ते सगळ्यांची तुम्हाला माहिती देणार आहे मी. ओके. तर याच्यानुसार सांगितलेलं आहे, की 19/1/2024 आणि जर बघाल तर ही जी यादी आहे ती 23 तारखेला काय केली प्रसिद्ध करण्यात आली होती. ओके. प्रसिद्ध करण्यात आली होती 23 तारखेला. त्याच्यानंतर जर बघाल तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघा. ओपन, ओ-बी-सी आणि ई-डब्ल्यू-एस या कॅटेगरीचं 3 वर्गाचं ते राहणार आहे 30/1/2024 रोजी 11 वाजता राहणार आहे. ओके. 11 वाजता राहणार आहे. त्यात काय करायचं तुम्हाला जाताना ओरिजिनल झेरॉक्स आणि त्याच्यानंतर साक्षांतिक तिचे 2 संच म्हणजे 2 झेरॉक्स सेट घेऊन जायचे आहे स्वतः साइन करून. म्हणजे सेल्फ अटेस्टेड इथं करून जायचं आहे तुम्ही. ओके. तर त्याच्यानंतरनं बाकीचे सगळ्या कॅटेगरी म्हणजे एस-सी, एस-टी, व्ही-जे-ए, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी आणि एस-बी-सी या सगळ्यांची 31 तारखेला राहणार आहे. सकाळी 11 वाजतापासून राहणार आहे. ओके. या 2 तारखेला आहे. आता डॉक्युमेंट कोणते-कोणते राहणार आहेत? सगळ्यात पहिलं तर तुम्हाला काय करायला की ज्या सगळ्यात उमेदवारांना सूचना आहेत त्यांनी ऑनलाईन अर्जाची जी प्रिंट आउट आहे, ती काय करायची की काढून घ्यायची आहे. तसेच फीजचा पुरावाही तुम्हाला काय करायचा की घेऊन जायचा आहे. त्याच्यानंतर ना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असल्यास, लक्षात घ्या की असल्यास, तर त्याच्या संदर्भात तुम्हाला काय करायला की एक सर्टिफिकेट भेटतं. तर ते तुम्हाला कागदपत्र काय करायचं की घेऊन जायचं. आता हे कधी होतं की ज्यावेळेस तुम्हाला सारखे मार्क असतील आणि तुम्हाला सिलेक्शन केलं असेल, त्या केसमध्ये तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतरनं काय करायचं की तुम्हाला सर्व हे करायचे जे अधिकार राहतील ते जिल्हा निवड समितीकडे राखून ठेवलेले आहेत. कोणाला सिलेक्ट करायचे, कोणाला रिजेक्ट करायचे. डॉक्युमेंट व्हेरिफाय झाल्यानंतरनं. त्याच्यानंतरनं तुम्हाला ओळखपत्राचा पुरावा लागेल, फोटो आयडेंटिटी. त्याच्यामध्ये तुम्हाला ओळखपत्र लागेल कुठलंही. त्याच्यामध्ये आधार कार्ड चालेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स चालेल किंवा पॅन कार्ड चालेल किंवा राज्य निवडणूक आयोगाचे ओळखपत्र लागेल, मतदान कार्ड किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पुस्तक लागेल. म्हणजे तुम्हाला पासबुक असेल तरी चालेल आणि त्यासोबत तुम्हाला 2 फोटोग्राफ्स लागणार आहेत. ओके. 2 फोटोग्राफ्स लागणार आहेत. त्याच्यानंतरनं पुढे गेल्यानंतरनं बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित राहिलेल्या त्यांचा पुढे समावेश केला जाणार नाही. त्याच्यानंतरनं तुमची नेमणूक करताना उमेदवाराचे चारित्र्य आणि पूर्व चारित्र्य ओके. हे तपासणी केल्यानंतरच काय करायला की तुम्हाला फायनल ऑर्डर आहे ती दिली जाते. आता बघा डॉक्युमेंट कोणते-कोणते लागणार आहेत. आता सगळ्यात पहिलं तर सगळ्या फोटोची झेरॉक्स लागणार आहे. तर ही काय करायला लागेल तुम्हाला 5 बाय 7 सेंटीमीटर छायांकित प्रतीवर तुम्ही काय करायचं की ती सही जोडून करायची ती प्रतीवरती. आता याच्यामध्ये काय करायची खोटी वगैरे वास्तू माहिती तुम्ही अजिबात त्याच्यात द्यायची नाही. हे एक तुम्हाला लागणार आहे. म्हणजे तुमचे जे फोटो असेल त्याची हे करायची आहे. त्याच्यानंतरनं पुढे जायचं आहे. म्हणजे पासपोर्ट साइज फोटो लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे हां. त्याच्यानंतर दुसरं आहे, की हा नमुना पूर्ण भरून सादर केल्यानंतर जर उमेदवाराला स्थानबद्ध केले असेल, अटक केली असेल, खटला चालवला असेल, हद्दपार असेल, दंडासाठी सिद्धपार ठरला असेल, मनाई किंवा दोषमुक्त केला असेल, तर हा तपशील ज्यांना साक्षांकन नमुना पलीकडेच
पाठवला झाला आहे, अशा प्राधिकरणाला तात्काळ पाठवला पाहिजे. असे कसूर केल्यास वस्तुस्थिती माहिती दडवून ठेवल्यास समजण्यात येते. म्हणजे तुम्हाला सगळी माहिती तिथे काय करायची डिस्क्लोज करायला लागते. नॉर्मली तुम्हाला काय करायला सगळ्या गोष्टी डिस्क्लोज करायला लागतात. अदरवाईज तुम्हाला काय करायला की वस्तुस्थिती माहिती दडवली असं हे केलं जातं आणि तुम्हाला रिजेक्ट केलं जातं. त्याच्यानंतर कोणत्याही व्यक्तीने सेवेमध्ये असताना साक्षांकित नमुन्यामध्ये खोटी माहिती सादर किंवा वास्तविक माहिती दडवून निदर्शन आल्यास त्याची सेवा समाप्ती केली जाते. म्हणजे ते काय की त्याला रिजेक्ट करून त्यांना काढून टाकलं जातं कोणत्याही क्षणी. त्याच्यानंतर पुढे पूर्ण नाव ठळक अक्षरात. ओके. टोपण नाव असल्यास त्यासह तुमच्या नावात बदल केला असेल, आडनावात बदल केला असेल तर त्याचे तुम्हाला काय करायला की दर्शवावं लागेल. आता इथं नाव लिहायला लागेल आणि इथं आडनाव लिहायला लागेल. ओके. नाव आणि आडनाव लिहायला लागेल. त्याच्यानंतर इथं सध्याचा पत्ता तुम्हाला पूर्ण लिहायला लागेल. ओके. इथे सध्या काय करायला लागेल तुम्हाला पत्ता पूर्ण लिहायला लागेल तुम्हाला जो काय असेल तो. त्याच्यानंतर घरचा पूर्ण पत्ता, जो गावाचा पूर्ण पत्ता सगळा डिटेलमध्ये लिहायचा आहे. त्याच्यानंतर बघा हे पाकिस्तानचे रहिवासी वगैरे असाल तर स्थलांतरित झाला असाल तर या संदर्भात आहे. काय गरज नाही. आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे लिहायचा आहे. त्याच्यानंतर पॅन कार्ड उपलब्ध असल्यास तुम्हाला पॅन कार्डची माहिती लिहायची आहे. राष्ट्रीयत्व इथे इंडियन लिहायचं आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ इथे लिहायचे आहे. त्याच्यानंतर त्यानुसार प्रेझेंट वय इथे लिहायचं आहे. 10वी असताना तुमचं वय किती होतं ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर जन्मस्थान त्याचं काय म्हणतात ते जन्मस्थान कुठे झालेलं आहे, जिल्हा आणि राज्य इथे लिहायचं आहे सगळी माहिती. त्याच्यानंतर तुमचा राज्य आणि जिल्हा इथे लिहायचा आहे. वडिलांचा अ, मूळ जिल्हा आणि राज्य इथे लिहायचे आहे. त्याच्यानंतर तुमचा धर्म कोणता असेल तर. आता बघा धर्मामध्ये तुमचा जो काय असेल तो धर्म लिहा. तुम्ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर ओबीसी याच्यात असाल, ओबीसी असाल तर काय करायला की येस किंवा नो लिहायचं आहे. म्हणजे इथे येस लिहायचं आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे झाल्यानंतर मागील 5 वर्षात एका वेळी 1 पेक्षा अधिक वर्ष काळापर्यंत तुम्ही एका ठिकाणी राहिला असाल तर त्या ठिकाणाचा तपशील. म्हणजे तुम्ही काय केलं की आता मागच्या वेळेस सपोज कुठे पुण्यात राहिला असाल तर तुम्हाला काय करायला लागेल की तुम्हाला पत्ता लिहायला लागेल. तुम्ही कुठे राहत होता, किती वेळात राहत होता त्याचा पत्ता लिहायला लागेल. ओके. सगळं कंप्लीट इन्फॉर्मेशन लिहायला लागेल. त्याच्यानंतर बघा इथं तुमचं नाव लिहायचं आहे. ओके. पूर्ण नाव लिहायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी लिहायची आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ लिहायची आहे तुमची, कुठं जन्म झाला. त्याच्यानंतर व्यवसाय काय असेल ते आता वडिलांच्या बाबतीत लिहायचा आहे इथे. वडिलांचं ते लिहायचं आहे. सध्याचा पत्रव्यवहारचा पत्ता. आता पत्ता कोणत्या ह्याच्यावर पाहिजे आणि कायमचा पत्ता असेल तो. म्हणजे इथे तुम्ही कुठे क्लासेस वगैरे करत असाल तिथला टेम्पररी ॲड्रेस इथे परमनंट ॲड्रेस लिहायला लागेल. त्याच्यानंतर हे वडिलांच्या बाबतीत आईचंही तसंच तुम्हाला सगळ्या गोष्टी लिहावेल. पत्नी असेल तर पती आणि पत्नी याच्या बाबत. इथं जर तुम्ही अनमॅरिड असाल तर इथं सगळं डॅश, 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 डॅश करायचं आहे इथे. त्याच्यानंतर अ, देशाबाहेर शिक्षणाला गेले असल्यास तुम्हाला माहिती लिहायला लागेल. आता देशाबाहेर शिक्षणाला साठी तुम्हाला तिथं ती माहिती लिहावी लागेल. त्याच्यामध्ये काय लिहावं लागेल? तुमचं नाव, त्याच्यानंतर तुम्हाला नॅशनॅलिटी कुठली आहे ती, त्याच्यानंतर जन्म कुठे झाला होता आणि कोणत्या देशात झाला होता त्याचा पूर्ण पत्ता आणि केव्हापासून हे झालं होतं त्याचा पूर्ण पत्ता लिहायचा. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता म्हणजे मागे वयाच्या 15 वर्षापासून तुमचे शालेय, महाविद्यालयीन शिक्षण ठिकाण याची तुम्हाला माहिती द्यायची आहे. तर बघा इथं कॉलेजचं पूर्ण नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतरनं ॲडमिशन कधी लिहायचं आहे. त्याच्यानंतरनं शाळा सोडल्याचा दाखला आहे इथे. त्याच्यानंतरनं तुम्ही शाळा म्हणजे परीक्षा कधी पास झाले ही माहिती लिहायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही केंद्र किंवा राज्य शासनाच्या निमशासकीय, शासकीय याच्यामध्ये जर हे झालं असेल, नियुक्ती झाला असेल तर त्याचा पिरियड लिहायचा आहे तुम्ही. तर इथे कधीपासून सिलेक्टेड आहे, कधी तुम्ही हे केले आहे. त्याच्यानंतरनं जर म्हणजे आता असेल तर आतापर्यंत लिहायचं टिल डेट. त्याच्यानंतरनं काय करायचं की डेजिग्नेशन काय असेल नेचर ऑफ एम्प्लॉयमेंट म्हणजे तुम्ही कोणत्या पदावर आहात आणि फुल टाईम आहेत, पार्ट टाईम आहेत, काय असेल त्याची पत्ता लिहायचा आहे. त्याच्यानंतर कोणाकडे आहात कामाला त्याची काय करायची पूर्ण माहिती लिहायची आहे आणि तुम्ही जर जॉब सोडला असेल तर इथं तुम्हाला जॉब सोडल्याची माहिती लिहायची आहे. त्याच्यानंतर म्हणजे जर यापूर्वी आता 14वा पॉइंट आहे. यापूर्वी जर तुम्ही काय केलं की सरकारी नोकरीमध्ये असाल भारत शासनाच्या, राज्य सरकारच्या किंवा कुठेही त्याच्या संदर्भात तुम्हाला एक इथे माहिती लिहायची आहे. ओके. त्याच्यानंतरनं बघा पुढे असं आहे इथे 15व्या कॉलममध्ये तुम्हाला कुठे स्थानबद्ध केलं असेल तर येस किंवा नो करा. त्याच्यानंतरनं तुम्हाला आतापर्यंत अटक करण्यात आली होती का? येस असेल येस, अदरवाईज नो करा. त्याच्यानंतर तुमच्याविरुद्ध खटला चालवला आहे, फौजदारी घटना असेल तर येस असेल येस करा, नो करा. त्याच्यानंतर हा साक्षांकित नियम भरतीवेळी तुम्ही तुमच्या वेळेस न्यायालयात किंवा आपल्या फौजदारी विरुद्ध खटला आहे का? येस असेल तर येस, अदरवाईज नो करा. त्याच्यानंतरनं तुमच्याकडे न्यायालयामध्ये अपराधाबद्दल आतापर्यंत सिद्ध ठरवता आले आहे का? म्हणजे तुम्हाला अ, हे केले आहे का कोर्टाने एकदा कन्विक्ट केले आहे का? तुम्हाला सिद्ध झालाय का गुन्हा? तर येस असेल येस, अदरवाईज नो करा. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं की कोणत्या शासकीय किंवा अन्य याच्यामध्ये तुम्हाला काय की
कामावरनं काढून टाकले आहे, येस असेल येस, अदरवाईज नो करा. त्याच्यानंतरनं कुठल्याही विद्यापीठाने किंवा शैक्षणिक संस्थाने तुम्हाला काढून टाकलं आहे तर येस असेल येस करा, नो करा. त्याच्यानंतरनं तुम्ही एम-पी-एस-सी वगैरे असेल किंवा एस-एस-सी वगैरे असेल, त्यांनी तुम्हाला डिबार केलेलं आहे का? त्याच्याबद्दल माहिती लिहायची आहे. त्याच्यानंतरनं या सगळ्या गोष्टी येस असेल येस, अदरवाईज नो करून द्यायच्या आहेत. त्याच्यानंतरनं असं आहे की बघा, वर 2 नमूद प्रश्नांपैकी जर तुमचे उत्तर होय असेल, आता 2 वेळेस होय असेल, तर नमुना भरतेवेळी सादर खटला, अटक, स्थानबद्धता, दंड, दोषसिद्धी, शिक्षादेश, शिक्षा इत्यादी काय करायला की याच्यातून पूर्ण तपशील तुम्हाला काय करायला की द्यायला लागेल. इथे तुम्हाला कंप्लीट इन्फॉर्मेशन द्यायची आहे. त्याच्यानंतरनं साक्षांकन नमुन्याच्या सुरुवातीला इशारा पाहायला लागेल प्रॉपरली. त्याच्यानंतरनं तुम्हाला की या प्रश्नाचे निर्विवाद उत्तर अ, यथावस्थी होय किंवा नाही मध्ये द्यायचं आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला येस असेल येस, अदरवाईज नो करा. आता बघा, इथं परत आहे. तुमच्या निवास भागात 2 जबाबदार व्यक्तीची नावे आणि ओळखणाऱ्याचे संदर्भ. तुम्हाला जे ओळखतात व्यक्ती त्यांचे नाव लिहायचं आहे आणि ते कोण लागतात असे लिहायचं आहे. परत हे शपथपत्र लिहायचं आहे. इथं तुमची सही करायची, इथं दिनांक लिहायचा आहे, ते ठिकाण लिहायचं आहे. डिक्लेरेशन फॉर्म भरून काय करायचं की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस या सगळ्या गोष्टी द्यायला लागणार आहेत. ओके, तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.